भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया युक बंद आणि साऊंडचे सारखे आवाज ठेवा मला कसं चालू केलं बंद कर केला भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग लक्ष द्या थोडंफार फक्त आपल्याला भक्ती शब्दावर पूर्ण कीर्तन करायचे लक्ष देऊन आहे का हॅलो थोडा आवाज कमी करा भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग तुकोबरायमुळे आम्ही भक्ती केली जीवनामध्ये कशाला म्हणतात भक्ती ज्ञानोबरायमुळे फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्र असे खालावती ते अखंड अगरवता होनी असती जयाची विनय हेची संपत्ती जे जे मंत्रार्पिती माझे ठाई आपुले उत्तमत्व नाथवे पुढीला योगी अयोगी नेनवे जीव मात्राची नावे नमोची आवडे जे जे भेटे भूत आणि ते ते मानिजे हा भक्ती योग निश्चित जाण माझा अर्जुना हा तुम्ही श्रोते चांगली आहेत लक्ष देऊ नका नम्र काय ज्ञानोबरांची कृपा आहे आपले उत्तमत्व ना आठवे म्हणजे मला 12 एकर जमीन आहे का आमदार माझ्या ओळखीचा का सासरवाडी श्रीमंतीची का हे न बघता समोर त्याच्या पाया पडलं म्हणजे त्याच्या हरिपाठ पाठ नाही ना नसू दे त्याच्या हृदयात राम आहे म्हणून त्याचं काय कर दर्शन घे नाही तर माणसं आता किती ज्ञानोबरांचे उपकार आहेत ज्ञानोबरांना आज सुद्धा जर अनन्य भावानं आपण शरण गेलो दादांना आज सुद्धा आपण शरण गेलो तर आपल्या जुना सुखाला काही कमी पडणार लय जुनं सांगत नाही तुम्हाला आताची कथा सांगतो कैलास महाराज 2 महिन्याखाली
बघा ज्ञानोबा कशी कृपा करतात, त्याग असल्या किती ज्ञानोबारांची कृपा. 2 महिन्याखाली आम्हाला कीर्तन करायची लाज वाटत ना. 2 महिन्याखाली 9 वर्षाच्या मुलानं, किती वय त्या मुलाचं तुम्हाला ऐकायला एक स्पष्ट, हे माईक मुळे मला जरा याचा का आवाज द्या, वरचे करणं कमी करा, नाही बंद करा. 9 वर्षाच्या मुलानं 2-3 महिन्यापूर्वी आखी ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता पाठ केली. म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या 9033 वया आणि भगवद्गीतेचे 700 श्लोक तिनं काय केले, पाठ केले. साक्षात माऊलीचा अवतार असणारा त्या ठिकाणी कुरेकर बाबाने त्याला 11,000 दिले, ड्रेस केला आणि त्याला शाबासकी दिली. तो मुलगा पंढरपूरला आला, देगलूरकर मठामध्ये ज्यांची सेवा झाली परवा दिवशी, राजगुरू महाराज देगलूरकर त्यांच्या मठामध्ये, म्हणजे गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुवारी चैतन्य महाराज देगलूरकर, दुंडा महाराज, बंडा महाराज, दुंडा चुडामणी महाराज, त्यांची 7 पिढ्या सांगतो तुम्हाला. आणि त्यांच्या मठामध्ये आला तो मुलगा. आल्यानंतर मी आला, बाबा चंद्रशेखर महाराज म्हणजे तुकोबारायांचा अवतार. आता असं समजलं नाही तुम्हाला, चंद्रशेखर महाराज म्हणजे पंतप्रधानांनी कालाराम मंदिरात म्हणजे नाशिक मध्ये ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं, ज्यांना नमस्कार केला आणि ज्यांचं 15 मिनिटं पत्र वाचलं, ते म्हणजे आपल्या तालुक्यातलं वैभव चंद्रशेखर महाराज देगलूरकर बाबा. पुढचं सांगायचंय मला, बाबांच्या दर्शनाला हा मुलगा आला आणि दर्शनाला गेल्यावर बाबांनी सांगितलं काय केलं, म्हणजे आखी ज्ञानेश्वरी बाबांनी यानं गीता पाठ केली. बाबा चंद्रशेखरजी गुरुवारी महाराज म्हणजे वावा छान छान, त्याला बक्षीस दिलं, वावा केलं. पण बाबाने विचारलं, बाळा किती वर्षात पाठ केलं, म्हणजे 2 वर्षात. म्हणजे कमालच आहे, 2 वर्षात तू एक शेतकऱ्याचा मुलगा आणि 2 वर्षात ज्ञानेश्वरी गाथा कशी पाठ केली. त्याच्या आईने विचारलं, मला विचारा. म्हणजे काय कशी केली आई साहेब. त्या आईने सांगितलं, बाबा एकदा मुलानं जेवण केलं की 50 वया 70 वया पाठ केल्याशिवाय घरी विचारत नाही. पण झाल्या कशा, ऐका ज्ञानोबारांची कृपा. त्यावेळेस त्या आईने सांगितलं, बाबा हा माझ्या पोटामध्ये असताना, माझ्या गर्भामध्ये माझा सोहम असताना मी रोज ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचं, आजनसचं पान खायचं आणि इंद्रायणी मातेचे ग्लास भर पाणी प्यायचं. आणि हा माझ्या पोटामध्ये असताना ज्ञानेश्वरीचे मी 108 पारायणे केले. त्या 108 पारायणाचा परिणाम माझ्या लेकराच्या 2 वर्षामध्ये आखी ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता पाठ झाली. तुमच्या लक्षात आले का कसं सुधरण झाले. टाळ्या नाही वाजत, विठाला विठाला. आपुले उत्तमत्व नाथवे आणि पुढीला योग्य अयोग्य नव्हे, जीव मात्राची नावे नमोची आवडे. अशी ज्ञानोबारांची कृपा आहे मंडळी. ऐका, आणि दादांचं तुम्हाला वर्णन सांगणारच. 4-4 महिने मी त्यांना रोज प्रदक्षिणा घालतो पंढरपुरामध्ये. ऐका, जीवनामध्ये नम्रता प्राप्त करणं, नम्र झाला भूता आणि तेने कोण दिले, याला भक्ती म्हणा. एक नाही तर भक्ती ते न मन, जिथं मनच राहिलं नाही. आता देवातून प्रपंचाकडे मनच नाही. ज्यावेळेस उद्धव महाराज गवळीला समजून सांगण्याकरता गोकुळामध्ये आले, नयनीच्या उदकानी भिजली ही. वा वा, काय छान श्रोते, तो आनंद आहे मला वाटत. खूप छान. माणसं हुशार झाले. आता थोडा आवाज द्या, फक्त विको कमी करा सगळं माझं. माणसं हुशार राहता काय चाप हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. बरं, लहान लेकरं हुशार आहेत चांगले, माणसं चाप झाली. गेल्या वर्षी माझं मुंबईला कीर्तन 7 ते 9 कीर्तन असते. 7 ते 9 कीर्तन झालं. माझा बालपणचा मित्र भेटला, महाराज इकडे कुठं, म्हणजे कीर्तन, चला माझ्या घरी मुक्कामाला. तू गेल्या महिन्यात आला, तू कुठे मुंबईत घर, मला नंबर 1ची खोली, चला. बळच हातात धरून गेलं महाराज. नाना त्याची एवढीच खोली, तिथंच पलंग, तिथंच गव्हाचं पोतं, तिथंच गॅस आणि त्याला 4 पोरं. बाळू मला घरला जाते, मला इथंच गप्पा मारीत बसलो. आम्ही दोघं गप्पा मारीत बसलो. त्या पोराला पलंगावर झोपायचं सवय. एक पोरग रडू लागलं, त्याने रडणारा पोरग उचललं, पनगाव टाकलं. 3 मिनिटात पोरग गर्र झोपलं. ते पोरग उचललं, त्याला पनगा खाली टाकलं. लगेच दुसरं पोरग रडू लागलं, त्याला उचललं, पनगाव झोपलं. 5 मिनिटात गर्र झोपलं, त्याला उचललं, पनगा खाली. लगेच 2 पोरं रडू लागले, दोघायला उचललं, पनगाव झोपलं. 26 मिनिटात गर्र झोपले, दोघायला उचललं, पनगा खाली. म्हणजे महाराज झोपा पनगाव. मी फॅन लावला, पनगाव गर्र झोपलो. सकाळी उठून पाहिलं, मी सुद्धा पनगा खाली. विठाला विठाला. मला माफ करा, तुम्हाला कसा आवाज आलाय. तुम्हाला स्टावर जी फेमस आहेत आम्ही सर्व युट्यूबला सगळीकडे बघा, पण तुम्हाला क्लिअर आवाज येण्याची काही गॅरंटी नाही. जसं ऐकताय तसं तुम्ही श्रद्धेने कीर्तन आता ऐका. विठाला विठाला
गवळणींना ज्या समजून सांगायला गेले उद्धवजी महाराज, त्या गवळीचं रडणं चालू होतं, देवाची आठवण चालू होती. उद्धव महाराजांनी सांगितलं काय तुम्ही त्याचं नाव विलाप करत रडत, मग त्याचं मनन करा, निधी ध्यासन करा, मग तुम्हाला तो प्राप्त होईल. म्हणजे मनन कशानं करायचंय, म्हणजे मनानं. म्हणजे मग तिथं भानगड आहे ना. काय भानगड आहे, जाताना कृष्ण मोथरेला एकटा गेला नाही, मग तोही गेला आणि जाताना आमचं मनही घेऊन गेला. म्हणजे आता मनानं आम्हाला भजन करायला मन राहिलं, म्हणजे देवा वाचून प्रपंचाकडे मन न जाणं त्याला भक्ती म्हणा एक, नाही तर जीवनात नम्रता प्राप्त करणं त्याला भक्ती म्हणा दोन. येता सिंधूच्या लहरी नम्र होता जय हो. नम्रता जीवनामध्ये प्राप्त करणं याला भक्ती म्हणा एक, प्रपंचाकडे मन न जाता देवाकडेच राहणं याला भक्ती म्हणा दोन. अशी भक्ती केली, भक्ती आम्ही केली. मंडळी असे तुकोबाराला, ज्ञानोबाराला, पंढरीच्या पांडुरंगाला एकच आवडते. काय आवडते, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. भक्तीने एक जाणे तर साने थोरन म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे काही नलगे एक भावाची, देवा कारणे भाव पत्रम पुष्पम. ऐकते तुम्ही, देवाला फक्त आपलं काय धन संपत्ती लक्ष्मी तर आपल्याकडे काय देण्यात आपण लक्ष द्या. मंडळी देवाला भाव आवडतोय, प्रेम आवडतंय, अंतकरणात भक्ती आवडते. काय झालं, एका मिनिटात रामायण सांगतो. राम लक्ष्मण आणि सीतामाई वनवासाला निघाले. बघा ज्याचा वनवास झाला त्याच्या जीवनाचा सुगंध सुटला, म्हणजे रामाचं मंदिर झालं आणि सगळ्याला आनंद झाला. ऐका मंडळी, असे एकमेव रामाचं मंदिर आहे ते कोर्टात भांडणे गेली. तुम्ही ऐकलं का पाकिस्तानमध्ये मस्जिदीसाठी कोर्टात भांडणे गेली? बघा, ज्यांनी वनवास भोगला त्यात राम. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण रामाचं मंदिर बघितलं. आपले आजोबा खापर पंजोबा, सफर पंजोबा, श्यामजी महाराज यांनी हिंदुस्थानामधले मंदिर पाडताना बघितली, मूर्ती भांगताना पाहिल्या. पण आपण सगळे भाग्यवान आहोत, मूर्ती भांगताना नाही तर रामाची मूर्ती बसवताना आपण सगळ्यांना पाहिली. आणि असे राम, लक्ष्मण आणि सीता पंचवटीमध्ये आली. पुढे आले, देव कसा भक्ती पाहतो. आणि रावणाची बहीण, तिचं नाव सुर्पनखा. त्या सुर्पनखेनं पाहिलं काय सुंदर दिसायला, राम दिसायला सुंदरच होते आणि मोहित झाले. आणि त्या सुर्पनखेला वाटलं रामानं मला आपलं म्हणावं, मला सुंदर म्हणावं, मला पत्नी करावं अशी तिच्या मनात इच्छा आली. तिला सुर्पनखा म्हणायची. यांना जागा करा, खाली पडते. सावधान. आता एवढ्या झोपायच्या मध्ये 2-4 जण फाशी द्या मला. विठाला विठाला इरी मला झोपा पडा, मला टाकेल. आणि इरी काय आता जेवण झालेले आणि अशी मस्त देवाची हवा गोड आहे, कोणाला झोप लागत नाही. किती सुविधा आहेत, सगळे चांगले मंडप चांगले आहेत, सगळ्या गोष्टी, तरी सुविधा काय करावं. किती सुविधा वाढल्यात बहिणींनो. माझ्या आईनं तुमचं किती आता पहिल्यांदा का चपात्या करायची मशीन बघितली आळंदीमध्ये, म्हणजे उंड्या टाकायच्या भाहेर काय निघायच्या चपात्या. आता आकाश साहेब मुंबईला मशीन पाहिली, त्या मशीनमध्ये डायरेक्ट गहू टाकायचं, बटन दाबायचं, तिथं पीठ व्हायला, त्याचा उंडा व्हायला, बाहेर काय निघाल्या चपात्या. आजी आता मशीन भाजी करायची मशीन आली. आता आलूची रायन मसाला काय नाही, 2 वांगे टाकले, बटन दाबले की वांग्याची भाजी. आता विदेशातून अशी मशीन येणार आहे, त्या मशीनमध्ये वरण, चपाती, भात, गुलाबजामुन, बासुंदी, भजे, पापड्या सगळ्या ती मशीन दारात ठेवायची. बाहेरून पाहुणा आला, पाहुण्याची पाय धुवायची, पाहुणा उचलायचा, मशीनीत टाकायचा, पाहुणा जेवणच बाहेर. लाईट गेली 3 तास, पाहुणा मस्तीत. सुर्पनखा रावणाची बहीण,
तिला सुर्पणखा काय म्हणतात महाराजजी? कारण तिचे नख असे सुपासारखे लांब लांब होते म्हणून तिला काय म्हणतात? पहिली एकच सुर्पणखा होती लांब लांब नाकावाली, रावणाची बहीण. अशी सुर्पणखा. सुर्पणखा देवा समोर आली आणि रामासमोर उभा टाकली. तिच्या मनात होतं कैलास भाऊ रामानं मला सुंदर म्हणावं, चांगलं म्हणावं. ती समोर आल्यावर रामाने इकडे बघायचं, पुन्हा इकडे आली, पुन्हा इकडे, पुन्हा इकडं, दाही दिशेने हिरली. पण रामाने तिला बघितलं नाही. तिला सुंदर म्हणले, तिला चांगलं म्हणले नाही. उलट रामाने सांगितलं बाई ज्या फलाटावर तुझा डोळा आहे त्याच्या अगोदर भूमिपूजन झाले. या लक्ष्मणाकडे काय झाले? माणसी येडी झाली मोबाईल न आणि महिला म्हणजे येड्या झाल्या टीव्ही बघू बघू. आमच्या उगले महाराज किती ते परवा दिवशी मी जेवायला बसलो, माझी बायको चपात्या वाढायली आणि मी ड्रायव्हर जेवायला बसलो. ती टीव्ही बघायली आणि ताटात चपात्या टाकायली. ताट गेलं बाजूला, गिलासामध्ये चपाती टाकली. आमचा ड्रायव्हर भामिनी बाता मानव एक भगती करनाता राम सिया राम सिया राम. भामिनी कैलास महाराज भामिनी बोले तो सुंदरी म्हणजे ज्या शबरी मातेला वाटलं मला सुंदर म्हणू नये, फक्त मला दर्शन व्हावं तर तिला सुंदर म्हणले. आणि रावणाच्या बहिणीला वाटलं मला सुंदर म्हणाव तर तिला सुंदर बोलले. का असं झालं? रावणाची बहीण वरून सुंदर होऊन आलती, आतमधून राक्षसीन होती. शबरी माता दिसायला सुंदर वरून नव्हती पण अंतःकरण शुद्ध होतं म्हणून तिला सुंदरी म्हणले. म्हणजे भगवान परमात्मा अंतरातला काय बघतो? अंतरीची घेतो गोडी जोरात टाळ्या वाजवा, जोरात वा. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. खास गोड माणसं पाठांतरवाले बघायचं काम नाही बरं का. वा नाही तर पाठांतर नाही बरं का. आता असं झालं श्याम महाराज पाठांच्या बाबतीमध्ये माझं काल्याचे कीर्तन होतं. काल्याचे कीर्तन मी अभंग घेता गोकुळीच्या सुखा. कोणता अभंग? गोकुळीच्या सगळ्या महाराष्ट्राच्या पाठ आहे. गोकुळीच्या काल्याचा अभंग. इकून एक म्हातारे बाबा आले, इकून एक म्हातारे बाबा आले. अभंग गोकुळीच्या सुखा. आणि म्हाताऱ्यानं माय घेतलं त्यानं सुरू केलं. अरे गोकुळीच्या सुखा. मामा अरे नाही, फक्त फक्त गोकुळीच्या सुखा. फक्त नाव निस्त निस्त गोकुळीच्या. देव फक्त भक्ती पाहतो. भक्ती आम्ही केली सांडोनी. पण कशी केली इथं फार गंमत आहे बरं का. उद्वेग सांडून केली. उद्वेग शब्दाचे 11 अर्थ आहेत. आता गुरुवारी चंद्रशेखर महाराज, गुरुवारी रामभाऊ महाराज राऊत. उद्वेग शब्दाचा अर्थ आहे अपेक्षा रहित भक्ती केली. 1 तृष्णा रहित भक्ती केली. 2 म्हणजे प्रपंचाचा वीट करून भक्ती केली. भक्ती वाचून दुसरीकडे आमचं मनच केलं नाही. भक्ती आम्ही पण कशी केली? सांडोनी उद्वेग सगळं सांडून आम्ही देवा वाचून आता बोलण्याची नाही आणि आता देवाविना. फार गोड रामायणातला प्रसंग आहे. लक्ष. देवा वाचून ज्यांना काहीच आवडलं नाही त्यांनी ओरिजिनल भक्ती केली. आता आपण भक्ती करतो का आपण जे करतो त्याला भक्ती म्हणतो? आपण जे करतो त्याला
पण कशी भक्ती करतात आशा टाकून फार गोड रामायणातलं उदाहरण बघा. आता माझे सगळे डोळे वाचून बघा. असा राम दरबार भरल्या असे रामप्रभू आसनावर. सुग्रीवाला एकच पद भेटलं किष्किंधेचं, बिभीषणाला एकच पद भेटलं लंकेचं. देवा तुम्ही राम जरी देव असले देवा तुम्हाला सुद्धा एकच पद भेटलं अयोध्या नगरीचं. पण हा मारुती एवढा भाग्यवान आहे याला हे 2 पद भेटलेत, अन्य पदाची काय गरज आहे. रामाच्या पायाशिवाय दुसरीकडे वृत्ती न जाऊ देणं याला म्हणतात भक्ती. आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि परिणाम काय झाला पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो भक्ती आम्ही केली पण कशी केली मंडळी सांडोनी उद्वेग आशाली. संत आता धोंडोपंत दादा आपले बाबा यांनी नामस्मरण केलं, पंढरपूरच्या वाऱ्या केल्या आणि आता पंढरपूरला वाज वाटाळ्या पप्पाच्या नावाला पंढरपूर आळंदीच केली बरं का. सर्व सुखाची आशा जन्म उभे ते अंगणी उकळात टाकलं आणि कुडता कुडता रडू लागलं. संन्यासा साहित्य चांगला असं रडत रडत केलेलं भोजन आम्ही खाणार नाही. मग गाणं म्हणत म्हणत हसत हसत भोजन पाहिजे मंडळी. आणि तिच्या मुखातले शब्द आहेत, एका भक्ताच्या मुखातले शब्द आहेत. समजावू कशी शिलया बाळा रे तुझला लाचार असे आज स्वर्गंगेच्या
कोण सापडे ओळखले का मला वदिलीस तू सावित्री ती शकुंतला मी दमयंती चैतन्याचा पूर तेजवा गंगेला पातला स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला शिलया बाळा रे तू मला बाळा चिलया बाळा. चिलया बाळ म्हणून चटणी केली आणि रडत रडत महाराज चटणी वाढते तुम्हाला करस सांगू ना किती ताट वाढेस महाराज एकच वाढे तुम्हाला आजू 3 ताट वाढ महाराज तुमचे शिष्य कोणी भक्त वाढ लवकर मंडळी पुन्हा 3 ताट वाढे असे 4 ताट झाले. बोलवा महाराज तुमचे भक्त सांगू ना मी स्मशानभूमीमध्ये राहणारा साधू मळ्यावरला भात खाणारा मी साधू झाडाचा पाला खाणारा मी साधू 12 वर्ष न येणारा गावाकडे मी साधू मी एकटा कसा जेवणार मग तुझ्या घरचं कोणतरी जेवायला बोलव. महाराज माझे मालक बाहेर गेलेत महाराज ते आल्याशिवाय जेवण करणार नाही. 2 तासांनी मालक आले सांगू ना कुठे आपल्या चिलया त्याच्याकरता मी पोट आणला त्याच्याकरता खेळणं आणले त्याच्याकरता मी खाऊ आणला. मालक आपला चिलया येत नाही आता कुठे गेला मला गरम होणं काय का एकदा जेवण करतो बघा आणि जे खेळायला जातो आता किती हाका मारला ते येतच नाही बघा तुम्ही जेवून घ्या. एक साधू आले अगं अगोदर काय सांगितलं मालकानं हात धुतले जेवायला बसले सांगू ना आज ताट किती शिल्लक आहे महाराज 2 आहेत एका ताटा तू जेवायला बस. महाराज आता हे कसं खाणार मी अच्छा आम्ही साधू संन्यासी आम्ही जेवणार हे तू नाही जेवली तुला नष्ट करीन कुळ भस्म करून आताच्या आता दारात निघून जाईन. महाराज तुमच्या पाया पडते बसते मी जेवायला. सांगू ना माता एका ताटावर बस सांगू ना किती ताट शिल्लक आहेत एकच आहे महाराज. आज कोणी नाही का तुझ्या घरचं जेवायला नाही महाराज. मालक म्हणे सांगू ना एवढे मोठे साधू आपल्या घरी जेवायला आले जा आपल्या पोराला बोलव चिलयाला. साधू म्हणे ते तर म्हणाल जा चिलया बाळाला बोलव. मायचा हंबरडा फुटला हो महाराज. महाराज तुम्हाला माहित आहे माझं लेकरू कुठे कशी बोलवणार आता लेकराला सांगू ना न पाणी पिता तुला 11,000 जप केला असेल ओरिजिनल तू ओम नमः शिवाय भजन केलं असेल लेकराला घरात आवाज दे गल्लीमध्ये आवाज दे तुझं लेकरू आल्याशिवाय आम्ही जेवण करणार नाही तुला भस्म करून. महाराज थांबा जरा महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगू ना माता आतमध्ये आल्या चिलया बाळ चिलया चिलया सोन्या कुठे रे तू माय गल्लीमध्ये गेली चिलया 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 आणि गल्लीमध्ये आल्याच्या नंतर अंतःकरणातून ज्यावेळेस महादेवाला हृदयात धरलं आणि चिलयाबद्दल बरोबर त्या क्षणाला कैलासावरून माता पार्वतीनं चिलया बाळाच्या दंडाला धरलेला आहे आणि त्या गल्लीमध्ये आलेल्या आईनं पाहिलं बाळा अरे तुला कसं आला सोन्या. आई धावत धावत गेली आलिंगन दिलं त्या चिलया बाळानं सांगितलं आई तुम्हाला मारलंच नाही हे सर्व महादेवाची लीला आहे. आणि लेकराच्या दंडाला धरून आई जेव्हा धावत धावत आतमध्ये आली ते संन्यासी उभा टाकले तर ते संन्यासी नसताना जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थळे गले वलंबे लंबितां भुजंग तुंग मालिका साक्षामध्ये शंभू महादेव प्रगट झाले आणि सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. हर 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 हर
भस्म लावले, त्रिशूळ असणारे, रुद्राक्ष घातले, गळ्यामध्ये महाराज सर्प असणारे, जटाकटा हा संभ्रम ब्रह्मदेवी विलारमान विजरी धगत 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 जलनाटपट्ट पावकी किशोर चंद्रशेखरे रते प्रतीक्षणम मम. असे महादेव पार्वती महादेव जवळ आले आणि आईनं हात जोडे, चिलया मी तुला मारलं ना बाळा. आई तुम्हाला मारलं नाही, मग ही सर्व महादेवाची लीला होती. तुझ्या डोळ्यासमोर मायेचा पडदा टाकला, मला पार्वती माता भात आणि दूध वरी खाऊ घालत आम्ही बघत होतो तुझ्याकडं, तू काय करालीस. आणि महादेवाची इच्छा पूर्ण करण्याकरता आई तू एवढं पावलं उचललास, स्वतःचा प्राण द्यायला तयार झाली. त्या महादेवाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. अग तुझ्यासारखे भक्त असणारी चांगुना, अरे मुलाचा प्राण देणारे, स्वतःचा प्राण देणारी, महादेवाच्या भक्तीसाठी माग न हटणारी, असे चांगुना तुला शिवलोकाला तुम्ही प्राप्त केलंच. पण तुला आशीर्वाद देतो, जोपर्यंत या जगामध्ये शिवलीला अमृत कथा आहे, जोपर्यंत कथाकार तुझी कथा सांगत नाही, तोपर्यंत ग्रंथाला पूर्णता येणार नाही, असा आशीर्वाद भोले बाबाने तिला दिला. आणि शिव स्वरूपाला नेण्याचं काम भक्ती ते कठीण सुळावरली रे पोळी, भक्ती आम्ही केली साधनी, भक्ती आम्ही केली साधनी होते. Thank you.